नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान, मुसळधार पावसातही भक्तिमय वातावरण। दिनांक 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागात पुढील 10 दिवस पावसाला ब्रेक मिळण्याची शक्यता। लोणावळ्यात भीषण भूस्खलन, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 जण अडकल्याची भीती, शोध व बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू। आणि चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर झाडल्या गोळ्या, नांदेडमध्ये धक्कादायक घटना। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करणाऱ्या अतिक्रमणांवर बीड नगरपालिका आणि बीड जिल्हा वाहतूक पोलिसांनी सोमवारी संयुक्तपणे कारवाई करत तब्बल 100 अतिक्रमणे हटवण्यात आली। बीड शहरातील रस्त्यांवर हातगाडे हॉटेल चालकांनी अतिक्रमणे करून वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण केला होता। गेल्या महिनाभरापासून बीड नगरपालिका आणि बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे। सोमवारी नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हॉटेल चालकांनी केलेल्या अतिक्रमणांवर थेट कारवाई करण्यात आली। न्यायालयासमोरील हातगाडे, नर्सरी, चहाच्या टपऱ्या याही हटवण्यात आल्या। नगर नाका येथील अतिक्रमणांवर थेट कारवाई करण्यात आली। गेल्या महिनाभरापासून सदर अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच असून महिनाभरात तब्बल 500 अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत। यातील अनेक अतिक्रमणांवर 2 ते 3 वेळा कारवाई करण्यात आलेली आहे। ज्या अतिक्रमणधारकांवर 3 वेळा कारवाई करण्यात आलेली असतानाही त्यांनी पुन्हा अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे, अशा अतिक्रमणधारकांवर थेट कारवाई करण्यात येत आहे। त्यानंतरही जर कोणी महामार्गावर अतिक्रमण करत वाहतुकीला अडथळा केला तर त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिला आहे। तर या कारवाईबद्दल पोलीस निरीक्षक पाटील यांचे बीड शहरातील नागरिकांकडून तोंड भरून कौतुक होत आहे। राहुल गाड़ी बोलो राहुल गाड़ी बोलो चला ना, माझी गाडी लॉक करायला लागली। गाडी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून गेवराई पोलिसांनी एक पथक तयार करून दिनांक 6/7/2026 रोजी सायंकाळच्या सुमारास अंतरवालीकडे जाणाऱ्या पांदन रस्त्यालगत देवपिंपरी शिवारातील एका गोठ्यात तिरट नावाच्या जुगारावर अचानक छापा मारला असता त्या ठिकाणी 6 इसम जुगार खेळताना मिळून आले। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम व मोटारसायकल असे एकूण 4,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यांच्यावर पोलीस ठाणे गेवराई येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार राठोड हे करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, डीवायएसपी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे पीआय किशोर पवार, पीएसआय आप्पासाहेब रोकडे, सुंदर राठोड, रवींद्र राऊत, धनंजय सूळ व रामराजे यांनी मिळून पार पाडली। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून गेवराई पोलिसांनी विशेष मोहीम राबवून आज दिनांक 7/7/2026 रोजी सायंकाळी गेवराई शहरात केलेल्या कारवाईत एका कारमधून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करताना एका आरोपीस कारसह ताब्यात घेण्यात आले। त्याच्या कारमध्ये एकूण 7 विविध कंपनीच्या एकूण 29,800 रुपये किमतीच्या 135 बाटल्या विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला असून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या कारवाईत एकूण 6,28,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक गेवराईचे डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे पीआय किशोर पवार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुटे, अनिकेत खेडकर, राजेंद्र चोरमले यांनी मिळून केली। बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबायचं नावच घेत नाहीत। आज अंबाजोगाई येथील महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता मनीष कुंडलिक डाकरे यांना आज दिनांक 7 जुलै रोजी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्याची कारवाई बीड एसीबी पथकाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे। तक्रारदारांचा एक ॲक्वा प्लांट असून त्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। या प्रस्तावावर सही करून मंजुरी देण्यासाठी कार्यकारी अभियंता मनीष डाकरे यांनी तब्बल
5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदारांच्या याबाबत बीड LCBकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारीची पडताळणी करून LCBने सापळा रचला। त्यानुसार आज डाकरे यांनी तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना बीड LCBच्या पथकाने त्यांना त्यांच्या कार्यालयातून रंगेहात ताब्यात घेतले। या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई बीड LCBचे उप अधीक्षक श्री सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ACB पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये 4 सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार या 4 आरोपींवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, मारहाण आणि दहशत निर्माण करणे यासारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। संबंधित आरोपींच्या गुन्हेगारी कारवायामुळे बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी शेख जावेद बशीर, शेख इक्बाल रशीद तर बर्दापूर पोलिसांनी अभय रवींद्र जोगदंड, अर्जुन धनराज नागटिळक या चौघांच्या विरोधात हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती। उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या अहवालानंतर चौकशी पूर्ण करून पोलीस अधीक्षक यांनी 4ही आरोपींना बीड, जालना, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्यांच्या हद्दीतून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर बीड जिल्ह्यात टोळीने गुन्हेगारी आणि गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील काळातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरूच राहणार असून गुन्हेगारांविरोधात MPDA तसेच मोक्कासारख्या कठोर कायद्याअंतर्गत कारवाया करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिला आहे। या धडाकेबाज कारवाईमुळे सराईत गुन्हेगारात खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांकडून मात्र या कारवाईचे जोरदार स्वागत होत आहे। सन 2025च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। शासनाने नुकसान भरपाई दिली असली तरीही शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मात्र मिळालेली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोणत्याही अटी शर्ती न लावता प्रति हेक्टर 17,500 रुपये पीक विमा मंजूर करून संपूर्ण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यात यावा। या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेड अंबाजोगाई यांच्या वतीने महसूल मंडळ पाटोदा येथे बेमुदत साखळी उपोषणास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 9 ऑगस्टपासून मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राहुल भैया खोडसे, तालुका अध्यक्ष संभाजी घोरपडे, जिल्हा सचिव नारायण मुळे मामा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।